टमाटा कांदा घेतलेला आहे, वाटाणे इथं सोडून घेतलेले. आता हे टमाट्याचं कांद्याचं आलं लसूण टाकून पेस्ट करून घ्यायची, मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं. हे पहा अशा प्रकारे पाणी न टाकता वाटायचं आहे. आता वाटाणे शिजवून घेऊत आपण. आता वाटाणे शिजायला टाकलेले आहेत. कढई तापायला ठेवायची, त्यात तेल टाकायचं आणि आपलं वाटण टाकून घ्यायचं तेलामध्ये. चांगल्या प्रकारे परतू घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत आपला मसाला परतून घ्यायचा आहे. त्याच्यात वाटण सगळं, त्याच्यात मसाले ॲड करायचे. आता अंबारी मसाला, हळद, घाटी मसाला 2 चमचे, तमालपत्र, कढीपत्ता आणि तेल सुटेपर्यंत सर्व मसाले त्या ग्रेव्हीत परतून घ्यायचे. कोथिंबीर टाकायची थोडीशी, थोडंसं गरम पाणी टाकायचं कोमट, जेणेकरून आपली ग्रेव्ही खाली कढईला चिकटत नाही आहे, जळत नाही. मग थोडंच टाकायचं. झाकण ठेवून परतून घ्यायची चांगली. झाकण ठेवायचं, वाफवून द्यायची थोडी 5 मिनटं. आता आपले वाटाणे शिजलेले टाकायचे, त्याच्यात मिक्स करायचं सर्व व्यवस्थित आणि गरमच पाणी टाकायचं, जेणेकरून तरी येते आपल्या भाजीला छान. आपल्याला किती पाणी लागतं त्यानुसार पाणी टाकायचं, घट्ट पातळ याच्यानुसार. त्याच्यात आता झाकण ठेवून उकळी आणून द्यायची आहे. मीठ टाकायचं. आपल्या भाजीला किती छान तरी आलेली आहे. कोथिंबीर टाकायची. आपली भाजी तयार झालेली आहे आता खाण्यासाठी. गॅस बंद करायचा.